नमस्कार मित्रांनो, आज तुम्हाला आजचा थंबनेल पाहून समजलं असेल की आपला व्हिडिओ कशावर होणार आहे. तर आताचा व्हिडिओ होणार आहे यू-पी पोलीसची भरती निघालेली आहे. 32,000 प्लस वॅकन्सी निघालेल्या आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या मुलांना माहिती नाही महाराष्ट्रामधल्या, की आपण पण त्याच्यामध्ये फॉर्म भरू शकतो. त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन पण जास्त नाही आहे मित्रांनो. मागच्या वर्षी फक्त 100 पर्सेंटेजपैकी 75% वर कट ऑफ गेलेला आहे, फायनल कट ऑफ त्याचा. आणि यंदा पण 32,000 प्लस वॅकन्सी निघालेल्या आहेत मित्रांनो. फक्त त्याच्यामध्ये विषय असा आहे की आपण म्हणजे बाहेर राज्यातले मुलं ओपनमध्ये फाईट देणार आहेत. पण ओपनचा कट ऑफ पण 100, असं समजा की 100 मार्क्सचा जर पेपर असला तर फक्त 75 मार्क्सवर सिलेक्शन झालेलं आहे मुलांचं मागच्या वेळेस. आणि यावेळेस पण याच्याच लगबग जाणार आहे कट ऑफ. कारण की जागा जास्त आहेत मित्रांनो याच्यामध्ये. 32,000 प्लस जागा आहेत. इतक्या जागा कोणत्याच राज्यात निघत नाहीत मित्रांनो पोलीसच्या. तर आणि या यू-पी पोलीसची अशी विशेषता आहे मित्रांनो, की याच्यामध्ये दुसऱ्या राज्यामधले पण मुलं फॉर्म भरू शकतात. तर मी मुलांसाठी वय सांगणार आहे, की यामध्ये मुलांसाठी वय किती लागणार आहे मित्रांनो. मुले याच्यामध्ये 2/7/2003 ते 1/7/2007 पर्यंतच्या ज्या मधात जन्म झालेल्या मुलं याच्यामध्ये फॉर्म भरू शकतात. तसेच मुली 2/7/2000 ते 1/7/2007 पर्यंतच्या मुली पण याच्यामध्ये फॉर्म भरू शकतात मित्रांनो. आणि ज्यांना पी-डी-एफ पाहिजे त्यांनी मला WhatsAppला मेसेज करा मित्रांनो. मी पी-डी-एफ पण सेंड करणार आहे, की तुम्हाला कसे म्हणजे त्या पी-डी-एफमध्ये संपूर्ण माहिती आहे मित्रांनो, की किती-किती मार्क्सचा पेपर होणार आहे, काय-काय लागणार आहे, डॉक्युमेंट वगैरे सर्व. आणि याच्यामध्ये आपल्याला कास्टचं काम पडत नाही, कारण की सर्व महाराष्ट्रातले मुलं, इतर राज्यातले मुलं मित्रांनो ओपनमध्ये फाईट देणार आहेत. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, 150 क्वेश्चन येणार आहेत. त्याच्यामध्ये 300 मार्क्स, 2 घंटे टाईम असणार आहे एक्झामला. त्याच्यामध्ये मित्रांनो जी-केचे 36 क्वेश्चन येणार आहेत, मॅथ्सचे 37 क्वेश्चन येणार आहेत, रिझनिंगचे पण 37 क्वेश्चन येणार आहेत आणि हिंदी ग्रामरचे 40 क्वेश्चन येणार आहेत. हिंदी ग्रामर पण मित्रांनो जास्त भारी येत नाही याच्यामध्ये, जसं एस-एस-सी जी-डीमध्ये येते. फक्त त्याच्यापेक्षा काही 10 क्वेश्चन असे येतात, त्याच्यापेक्षा अप लेव्हलचे, पण जास्त भारी येत नाही. कारण की मी मागच्या वेळेस यू-पी पोलीसचा पेपर दिलेला आहे मित्रांनो, म्हणून मला माहिती आहे. त्याच्यामध्ये माझा अभ्यास थोडा कमी होता, त्याच्यामुळे कमी मार्क्स आले होते मला. पण आणि आता यावेळेस माझं वय बसत नाही मित्रांनो, कारण की याच्यामध्ये वय खूप कमी मागल्या जाते. याच्यामध्ये 18 ते 23च वर्ष वय मागल्या जाते मित्रांनो बाहेर राज्यातल्या मुलांसाठी. आणि फॉर्म 31 डिसेंबर ते 31 जानेवारीपर्यंत भरणं चालू होणार आहे. म्हणजे आजपासूनच फॉर्म भरणं चालू झाले मित्रांनो. तर तुम्हाला याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, की तुमचा जो पेपर होणार आहे तो यू-पीतले कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे, काय होणार आहे. म्हणजे तुम्ही जर फॉर्म भरला त्याच्या जिल्हा सिलेक्शन येत नाही मित्रांनो. त्यांच्या मनावर असते, ते कोणत्या पण जिल्ह्यात देऊ शकतात फॉर्म. आणि याच्यामध्ये ज्याचा ग्राउंड कमजोर आहे मित्रांनो, त्यांना खूप सुवर्ण संधी आहे. कारण की याच्यामध्ये ग्राउंड 25 मिनिटामध्ये 5 किलोमीटर एकच इव्हेंट आहे मित्रांनो, दुसरा काहीच इव्हेंट नाही आहे. आणि तो तेवढा इव्हेंट जर तुम्ही केला मित्रांनो, तर तुमची नोकरी पक्की होऊन जाईल. म्हणून मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, की तुम्ही याचा फॉर्म भरून टाका. याच्यामध्ये ओबीसीसाठी चलान आहे. म्हणजे सर्व जनरलमध्ये येणार आहेत आपल्या महाराष्ट्रातले, तर सर्वांना ₹500 चलान आहे मित्रांनो. आणि ₹500 काही जास्त चलान नाही आहे मित्रांनो. कारण की नोकरी खूप चांगली आहे यू-पी पोलीसची. त्याच्यामध्ये पगार पण चांगला आहे, ₹40,000 प्लस पगार आहे मित्रांनो त्याच्यामध्ये. आणि तुम्ही याचा फॉर्म भरून टाका मित्रांनो. ज्याचा अभ्यास चांगला आहे आणि ग्राउंड कमजोर आहे त्यांनी तर याचा पहिले फॉर्म भरा. कारण की खूप वय कमी आहे आणि कट ऑफ पण कमी जाते. कारण की मेन कारण आहे याला वय कमी आहे. पण जर वय वाढायची काही अपडेट असली, मी जर आली अपडेट समजा वय वाढायची, तर मी तुम्हाला सांगणारच आहे व्हिडिओच्या माध्यमातून, की दुसरे मुलं पण फॉर्म भरू शकतात. तर जे मुलं इच्छुक आहेत मित्रांनो ते भरू शकतात फॉर्म. पण तुम्हाला सांगतो, ज्याचा अभ्यास चांगला आहे, एस-एस-सी जी-डीमध्ये चांगले मार्क्स पडतात पण ग्राउंडमध्ये फेल होतात, त्या मुलांनी पहिले या भरतीचा फॉर्म भरून टाका. कारण की मित्रांनो 25 मिनिटामध्ये 5 किलोमीटर नाही, ते 48 मीटर आहे. म्हणजे 200 मीटर त्यात पण कमी आहे आणि 1 मिनिट त्याच्यात शिल्लक पण आहे मित्रांनो. म्हणून तुम्हाला सांगतो मी, तुम्ही फॉर्म भरून टाका. हुशार मुलांनी पहिले फॉर्म भरा मित्रांनो, जेणेकरून तुमचं पण सिलेक्शन होऊन जाईल यू-पी पोलीसमध्ये. आणि ड्युटी पण तुम्हाला यू-पीमध्येच करावं लागेल मित्रांनो लाईफ टाईमसाठी. ड्युटीचा काही विषय नसते, ड्युटी कुठे पण केल्या जात असते. पण सिलेक्शन होणं महत्त्वाचं असते पहिले. आणि यू-पी पोलीसची म्हणजे जॉब चांगली आहे मित्रांनो. ज्यांना फॉर्म भरायचा असेल, आणि आणखी काही माहिती लागत असेल, तर मला कमेंटमध्ये सांगा, किंवा मी WhatsAppमध्ये नंबर देत आहे माझा,
आणखी माहितीसाठी मला मध्ये मेसेज पण करू शकता मित्रांनो. आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक पण करून घ्या. भरती आजच निघालेली आहे आणि फॉर्म पण आजपासूनच चालू झालेला आहे. 31 डिसेंबर लास्ट तारीख आहे मित्रांनो फॉर्म भरायची. तरी सर्वांनी फॉर्म भरून घ्या. धन्यवाद.